होते, न्याय, दया आणि विश्वास या तुम्ही सोडल्या आहेत. त्यांचा अप्रामाणिकपणा, ढोंगीपणा येशू बाहेर काढला. तुम्ही दाटवाटी बाहेरून साफ करता, पण तुमचे अंतःकरण जुलूम आणि असह्य भरलेले आहे. अहो ढोंग्यानं तुम्ही चालते. अहो शास्त्रांनो, पुरुषांनो, ढोंग्यांनो, तुम्ही चुना लावल्या कपड्यासारख्या, ज्या बाहेरून दिसायला सुंदर दिसतात खऱ्या, पण आतमध्ये मेलेल्याची हाडं दुर्गंधीने भरलेले आहेत. ज्यावेळेस असं वाक्य परमेश्वर येशू ख्रिस्ताने सर्व समाजासमोर शास्त्री पुरुषांना म्हटलं असेल, त्याने एक आश्चर्याचा धक्का बसला असेल. त्यावेळेस शास्त्री पुरुष म्हणजे जगातील सर्वात धार्मिक लोक, नियमशास्त्र तोडून काढलेले, आम्ही अब्राहमाचे पुत्र आणि कन्यावर असे म्हणणारे, इतर समाजाला धर्म शिकवणारे अशी शास्त्री पुरुषी सर्व समाजासमोर येशू त्यांना म्हणतो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. काय त्यांना शॉक बसला असेल. आज तोच प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी भाऊन आमच्याकडे बोलता होतो म्हणला, अहो तुम्ही विश्वास करा ना ढोंग्यांनो, तुम्ही किती ढोंगे आहात. बोलताय आणि करताय, या अंधकार जगामध्ये तुम्हाला प्रकाशच ठेवलेला आहे, पृथ्वीचं मीठ वर ठेवलेलं आहे, परंतु तुम्ही बोलताय त्याप्रमाणे तुम्ही आचरण करत नाही. अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. असं येशू ख्रिस्त म्हणतात. आश्चर्य वाटतो म्हणतात. हे मला प्रामाणिक लोक आवडतात, त्याच्यावर मी संतुष्ट असतो. आमचा ढोंगीपणा दूर केला. लोकांना दाखवण्यासाठी, लोकांना दिसण्यासाठी जर आम्ही काय करत असेल, आमचा ढोंगीपणा बाजूला ठेवूया. कारण परमेश्वर वरून पाहणार. ते व्यभिचारी स्त्रीला ढोंगी म्हणतात. व्यभिचारी स्त्री आहे. तुम्ही विचार करा, एका व्यभिचारी स्त्री उभी केली आणि एखाद्या शास्त्राने उभी केलं, आपण कोणाची निवड आपण बोलू. विशेष आपण शास्त्राच्या बाजूने असू. येशू ख्रिस्त त्या व्यभिचारी स्त्रीला दोष देत नाही. तुला दोष देणारे कुठे आहेत? त्यांनी तुला काय गरज धरली का काय? ती म्हणते नाही. येशू तिला म्हणतो, मी तुला गरज धरली नाही, जाय पुढे पाप करू नको. तिने प्रामाणिकपणे कबूल केले की हे येशू ख्रिस्त गुरुजींनी पापी आहे, मी विचार केलेला आहे पापी आहे. येशू ख्रिस्त म्हणतो, तुझ्या पापाची क्षमा झाली, जाय पुढे पाप करू नको. आणि हे शास्त्री पुरुष आहेत, तेव्हा आम्ही पापी नाही, आम्ही नीतिमान आहोत. तो पुरुषी ठिकाणी पुरुषाने त्या जगाला सांगितलं नाही. हे परमेश्वर, इतर लोक आदरणी, लुबाडणारी, व्यभिचारी आहेत, तसा मी नाही. अशा पुरुषाने श्री म्हणतो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. सापाच्या बिलावर तुम्ही निघून जा. ढोंगीपणाचा परमेश्वराला प्रिय आहे. आपण या ठिकाणी कबूल करूया, होय परमेश्वराने पाप केले. सर कोण होतो? पाप्याचा पापी आहे. तो महान संत पौलाने अनेक बऱ्या सहन केल्या, येशू ख्रिस्ताने अनेक संकट सहन केले, मग त्याने स्वीकारलं. तो म्हणतो, मी पाप्याचा पापी आहे. आपण प्रामाणिकपणे पाप कबूल करूया. होय परमेश्वरा, मी पाप्याचा पापी आहे. सर्वात जास्त पाप करणाऱ्यांनी असं कबूल केलं पाहिजे. आदामाचे जीवन तेच सुटलं. आदामाने स्वतःचा दोष पदरी घेतला नाही. टेक द ब्लेम, जो दोष पदरी घेऊया. आदामाला येशू परमेश्वराने विचारलं, आदामा तू हे फळ खाल्लंस काय? मला सांगा, याचं साधं सोपं उत्तर काय? एक तर होय किंवा नाही, दोन उत्तर देऊ शकला असं. तेवढं जरी याची गरज होती. आपण प्रश्नपत्रिका सोडवतो आणि त्यामध्ये पर्याय असतात ना, ABCD. आपण याला क्लिक करतो, ABC किंवा D, होय किंवा नाही, किंवा चूक किंवा बरोबर असा पर्याय असतो. आता आपण उत्तर द्यायला अपेक्षित होतो, होय प्रभू, हे होय परमेश्वराने फळ खाल्लं, किंवा नाही परमेश्वराने फळ खाल्लं नाही, एकच उत्तर द्यायचं होतं. आता काय केलं? कुठे टिक मार्क केला नाही, आपल्या स्वतःचं उत्तर करायचं होतं. हे परमेश्वर, जी स्त्री तुम्हाला दिलीस, तिने मला फळ दिलं म्हणून मी ते खाल्लं. फार काय बोललं? हे परमेश्वरा, ती स्त्री तुम्हाला दिलीस म्हणजे तुझा 50% दोष आहे. त्या स्त्रीने मला फळ दिलं म्हणजे तिचा 50% दोष आहे म्हणून मी ते खाल्लं. अशा प्रकारे स्वतःचा दोष कधी घेत नाही. मी फळ खाल्लं, आईने जबरदस्त काय केली नव्हती. तू फळ खाल्लंच पाहिजे आणि तुला दुसरे असं काय बोलले नव्हते. त्याने फळ खाल्लं होतं म्हणून त्याने फक्त दोष करून काढायचा होता. परमेश्वर मला क्षमा कर, फळ खाल्लं. मानवाच्या इतिहासात भेटला नसतं. या आदामाला आपल्याला भासतो, आपण आपल्या जीवनामध्ये हेच करत असतो. आमचे दोष आणि पदरी घेत नाही, आमचे दोष आणि पदरी घेत नाही. होय परमेश्वर, मीच तो आहे. मी पाप केलं तर पाप केलं असं कबूल करा. पापाला पापाच्या दृष्टिकोनातून पहा.
एकदा युवक संघाला घेऊन मी पिकनिकला चाललो होतो. त्यांचा एक तरुण मुलगा समोर एक सुंदर मुलगी चालली त्याला पाहत होता आणि सर म्हणलं काय पाहतोस? खूप सुंदर काय उत्तर दिले. परमेश्वराने सौंदर्य निर्माण केले त्याला मी न्याहाळत आहे असं म्हणतो. कारण उत्तर देण्याची प्रक्रिया परमेश्वराने सौंदर्य निर्माण केले त्याला मी न्याहाळत आहे. विचार केलेला आहे असं ज्यावेळी पापाला पाप होऊन पाहाल त्याच वेळेस त्या पापातून तुमची सुटका होईल, त्याशिवाय होणार नाही. आणि म्हणून प्रामाणिकपणा महत्वाचा आहे. तुम्ही पवित्र असाल याला खूप वेळ लागेल. परिपूर्ण होण्याचे आयुष्य नाही. प्रामाणिकपणे तुम्ही ह्या क्षणी येऊ शकता. होय परमेश्वर तुम्ही पाप केला. प्रामाणिक लोकांवर देव संतुष्ट असतो. येशूने म्हटलं खून पूर्वापासून तुम्हाला सांगितलं होतं जो खून करेल तो न्यायसेवेच्या शिक्षेस पात्र होईल. येशू म्हणतो मी तर तुम्हाला सांगतो जो कोणी आपल्या भावावर राग होईल तो न्यायसेवेच्या शिक्षेस पात्र होईल. तुम्ही मला एक साधं उत्तर द्या. खून केला शिक्षा न्यायसेवेची दंड, रागवलं शिक्षा न्यायसेवेचा दंड. म्हणजे या दोन्ही पापांकडे परमेश्वर एकाच नजरेतून पाहत आहे. तुम्हाला खून केला म्हणजे मोठं झालं आणि रागवलं म्हणजे काय किरकोळ असं तुम्हाला मला वाटतं. पण जर या दोन्ही पापांना शिक्षा येतच तर मग दंड म्हणजे तेवढाच घातक पाप परमेश्वराच्या दृष्टीकोनातून आहे हे आम्ही विसरतो. हे रहस्य जाणून घेण्याचं आम्हाला फार महत्वाचं आहे. जर मी कोणाला रागवलो तर ते मनुष्याचा खून केल्यासारखंच आहे. आणि म्हणून काल दिवसभरात जर 10 वेळा तुम्ही रागावला असाल मनाने काल 10 वेळा खून केला त्या दृष्टीकोनातून परमेश्वर तुमच्याकडे पाहतो. तेवढ्याच तीव्रतेने परमेश्वर पाहतो. तर आम्ही काय म्हणतो माहिती का याचा स्वभाव आहे स्वभाव हा त्याचा विकनेस आहे, हा त्याचा कमकुवतपणा आहे, त्याचा गुणधर्मच असा आहे. असं म्हणून आम्ही टाळतो. रागाला कोणत्या दृष्टी पाहायला पाहिजे? एखादा खून केल्यासारखं आहे त्या दृष्टीकोनातून रागाला पहा. राग जीवनातून निघून जाईल. प्रामाणिक स्वतःशी प्रामाणिक होऊया, परमेश्वराशी प्रामाणिक होऊया. त्या रागाला जर तुम्हाला आपल्या जीवनातून घालायचं असेल, राग हा काय कमकुवतपणा नाही, तो एखादा स्वभाव नाही. जर आपण आपल्या मनात आणलं तर येशूने सांगितले जो कोणी राग होईल न्यायसेवेच्या शिक्षेस पात्र होईल. अशा दृष्टिकोनातून एवढ्या गांभीर्याने तुम्ही रागाला पाहिलं जसं काय एखाद्याला खून करतोय त्या दृष्टिकोनातून याकडे पाहिलं तर तो राग तुमच्या जीवनातून नाहीसा होईल. आम्ही त्या ठिकाणी फार गांभीर्याने पापाकडे पाहिलं पाहिजे. आम्ही सहजपणे गेलो आणि मनुष्य स्वभाव कसं नाही. एखाद्या पार्टीमध्ये जर विष आहे पॉइझन आहे त्याला तुम्ही हानी किंवा मला जर लेबल लावलं तर पॉइझनचा हानीमध्ये रूपांतर होत नाही. ते पॉइझनच राहणार. आणि म्हणून राग असेल तर त्याला तुम्ही सुंदरसे लेबल लावून हा त्याचा स्वभाव धर्म आहे असं म्हणून त्याला टाळाटाळ करू नका. त्याच्याकडे राग म्हणजे पाप म्हणूनच पाहिलं तर तो राग तुमच्या जीवनातून निघून जाईल. पापाविषयी दखल घ्या. पाप तुम्हाला नरकामध्ये नेण्यामध्ये सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. पापाकडे आपण प्रामाणिकपणे पाहायला पाहिजे. निधीच प्रकार म्हणतो जो आपण दोष झाकतो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते. आणि आमचे दोष न झाकता कबूल करून आम्ही सोडून देतो त्याच्यावरच दया होते. शेवटी एक लागला येशूने सांगितला एका मनुष्याला 2 मुलं होते. पहिल्या मुलाला तो गेला आणि म्हटला जाऊन शेतात काम कर, आपल्या शेतामध्ये काम करायचं आहे. तो मुलगा आपल्या बापाला म्हणाला होय बाबा मी जातो आणि काम करतो. निघून गेला पण शेतात गेला. मग दुसऱ्या मुलाला तो बाप गेला आणि म्हटला जा शेतात काम कर, शेतामध्ये काम करू आहे. तो मुलगा त्या म्हणाला मी जाणार नाही, मला अनेक काम आहे, मला माझ्या मित्राकडे जायचं असं म्हटला. पण थोड्या वेळाने तो गेला आणि शेतामध्ये तो काम करू लागला. मग येशूने त्याला विचारलं ह्या 2 मुलांपैकी कोणी आपला बापाचा आहे? त्याने उत्तर दिलं दुसऱ्याने जो म्हटला की मी जाणार नाही पण गेला त्या ठिकाणी काम केलं त्याने बापाचा आहे. पहिला म्हटला मी जातो पण गेला नाही, दुसरा म्हटला जाणार नाही पण गेला, दुसऱ्याने राहिलं. हे म्हटलं येशूने त्यांना म्हटलं शास्त्रीय आणि पुरुषाच्या आपण येशू म्हणते जगाता व कसबीनी तुमच्या आधी देवाच्या राज्यात जाते. जगाता व कसबीनी तुमच्या आधी देवाच्या राज्यात जाते. शास्त्रीय आणि पुरुषाच्या आपण म्हणतो शास्त्रीय आणि पुरुषी पहिल्या मुलासारखे आहे. हो बाबा मी असं म्हणतो मी ते करणार सगळं करतो सगळ्या बापाला ते त्याच्याकडे पडवतात. ज्यावेळेस करायची वेळ येते तेव्हा त्यांनी केलं नाही. जगाता कसबीनी कदाचित देवाला इच्छा नव्हतं त्याने वागलं आनंद नव्हती केली असेल पण पहिली जीवनात
त्या पहिल्या मुलासारखं आम्हाला खूप वाटतं की आम्ही देवाच्या मार्गामध्ये आहोत, देवाच्या हिशोबाने आहोत, उपासना करतो, प्रार्थना करतो, दानधर्म करतो, परोपकार करतो, आम्ही देवाच्या राज्यात जाईल. तुमच्या अगोदर या अंधकारातील लोक जगात तसबीने आमच्या अगोदर त्या स्वर्गाच्या राज्यात गेले असतील त्याचा आश्चर्य मानू नका. देवाचं वचन कधी खोटं लागत नाही. अशी कोणती गोष्ट त्याच्याकडे होती ती शास्त्रीय पुरुषाकडे नव्हती. शास्त्रीय पुरुष धार्मिक लोक, नीतिवान लोक, नियमशास्त्रपाठ, समाजाचे दानधर्म करायचे सर्व काय होतं. अशी कोणती गोष्ट या तसबीने जगात आहे जी शास्त्रीय पुरुषाकडे नाही. एकच गोष्ट आहे तो म्हणजे त्यांचा प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणे कबूल केलं, होय ठीक आहे, परमेश्वर आम्ही पापी आहोत, आम्ही बदललेले आहोत, जगाला आम्ही लुबाडणार आहे, फसवणूक करणार आहे, व्यभिचारी स्त्रीमध्ये व्यभिचार केलेला आहे, प्रामाणिकपणे कबूल केलं, आमच्या हातात देवाच्या राज्यात गेले. कारण आमचा प्रामाणिकपणा काही घडला. आम्ही प्रामाणिक असावं ही परमेश्वराने आमच्याबद्दल इच्छा आहे. तर अनेक रहस्य त्या ठिकाणी आहेत, पण वेळ आली या ठिकाणी थांबतो. त्या दोन रहस्यावर आपण आता उलगडा केलेला आहे. अनेक रहस्य मला या ठिकाणी सांगायचे आहेत. जसं जसं वेळ येईल तसं दर रविवारी काही रहस्य परमेश्वर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करेल. आपण प्रार्थना करूया. होय परमेश्वरा, तू अल्फा आणि ओमेगा आहेस, तुला प्रारंभ नाही शेवट नाही. प्रभू तू आमच्या मानवी बुद्धी पलीकडे तुझे विचार आहेत, तुझे विचार घर आहेत त्याच्या समजणे पलीकडे आहेत. पण तू जो तुझा पवित्र आत्मा आमच्यामध्ये ठेवलेला आहेस तो तुझे संपूर्ण रहस्य आम्हाला समजावून सांगतो. तुझं गुण आणि उपयोग आम्हाला उघड करतो आणि त्याद्वारे आमचे जीवन परिवर्तन करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून प्रार्थना करतो प्रभू, आजची दोन रहस्य तुम्हाला उघडलेली आहेस, तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला समजून दिलेले आहेस. त्याचं बळी रहस्य होतो. जेवढी भीती तू आपल्या पुत्रावर केलीस तेवढीच भीती आज आमच्यावर माझ्यावर देखील करतोस, आम्हाला प्रत्येक बाबतीत करतोस. दुसरं रहस्य प्रभू, परमेश्वर तुला प्रामाणिक लोकांना संतुष्ट असतोस. आमचा प्रामाणिकपणा तुला हवा आहे. आम्ही प्रामाणिकपणे कबूल करतो, आम्ही पाप केलेले आहोत आणि पश्चाताप तुझ्याकडे येतो. प्रत्येकाची इच्छा प्रार्थना करतो. धन्यवाद परमेश्वर, याच्या नावाने